नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील महालक्ष्मीनगर येथील महादेव मंदिर परिसरात आमदार ॲडव्होकेट राहुल डिकले यांच्या आमदार निधीतून सभामंडप आणि विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक उद्धव निमसे, नगरसेवक सुरेश खेताडे, नगरसेविका शीतल माळोदे, नगरसेविका पूनम सोनवणे यांच्या प्रयत्नातून आणि आमदार निधीतून हे विविध विकास कामे सुरू करण्यात आली आहे। यावेळी ॲडव्होकेट आमदार राहुल डिकले, नगरसेवक सुरेश खेताडे, नगरसेविका शीतल माळोदे, पूनम सोनवणे, दिलीप निमसे, गणेश माळोदे, अतुल मते, योगेश कासार, लोखंडे, नितीन माळोदे, दत्ता पाटील, मेघराज मते, प्रदीप कोंड, विश्वास तांबे, शरद अहिरे, सीमा अहिरे, राणे, योगेश वाळेकर, नवनाथ भराडे, विश्वास कोंड, उदय राणे, शरद अहिरे, अमोल भाबड, भदाने, सुधीर गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रमुख मान्यवर आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि कुदळ मारून विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। वाईट या प्रसंगी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार सन्माननीय राहुल भाऊ डिकले साहेब, त्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले आपले त्यांचे सहकारी उद्धवबाबा निमसे, त्यांचे बंधू दिलीप भाऊ निमसे, खेताडे साहेब, त्यानंतर नगरसेविका पूनम सोनवणे, शीतलताई माळोदे, विष्णू लोकरे साहेब, ज्येष्ठ नागरिक संघाचे, आणि त्यानंतर रामदास रामभाऊ संधान आणि गणेशभाऊ माळोदे, आणि या ठिकाणी आलेल्या आपल्या महालक्ष्मी नगरातील सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनो, मागच्या वेळेसच आपण जेव्हा भूमिपूजन या ठिकाणी मंदिराचं केलं, त्या मंदिरामध्ये भाऊंनी आपल्याला शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही गार्डन एरवी देणारच, आणि तेव्हा त्या ठिकाणी मी भाषेमध्ये पण सांगितलं होतं की भाऊ आपल्याला सभा मंडप 100% देतील, आणि त्याप्रमाणेच भाऊंनी हा शब्द पाळलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी बघा की भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की मंदिर जे असतं तर हे लोकवर्गणीत आपल्याला करावं लागतं, आणि आम्ही जर 7-8 लोक होतो, ठाकरे साहेब असतील, केदार ठाकरे, योगेश भाऊ वाळेकर असतील, त्यानंतर आपले काका असतील, त्यानंतर प्रदीप भाऊ कोंड, नवनाथ भाऊ भराडे, त्यानंतर विलास भाऊ कोंड, त्यानंतर राणे काका, त्यानंतर बोरसे काका, असे जे काही सर्व ज्येष्ठ नागरिक होते यांनी पण सहकार्य करून आम्ही भरपूर मोठी अशी वर्गणी आपण त्या ठिकाणी जमा केली, आणि हे मंदिर आपण त्या ठिकाणी चालू केले। मध्यंतरीमध्ये थोडासा व्यत्यय आला भाऊ, आणि व्यत्ययामध्ये थोडं मंदिर त्या ठिकाणी थांबलं काम, परंतु काही जे बंधू होते, काही आम्ही त्यांना थोडं सांगितलं, आणि सांगितल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी बघा त्यांनी भरपूर अशी मदत केली, आणि त्या भरपूर मदत करणारे आम्हाला भरीव मदत करणारे खरं तर पहिल्यांदा इथं आमदार आपले दारू घेऊन आपले उपक्रम चालू होता तेव्हा पहिल्यांदा या कॉलनीत आलो, आणि त्यानंतर 2-3दा येऊन परत एकदा मंदिराच्या भूमिपूजनाला येऊन गेलो, आणि तेव्हा सांगितलं होतं की लवकरात लवकर जेवढं शक्य आहे आपण आपल्या गार्डनचं काम आणि बाकीचे जे आनुषंगिक काम आहे ते पूर्ण करून घेऊ, आणि त्याप्रमाणे आज आचारसंहिता लागायच्या 2 दिवस आधी का होईना आपण हे काम भूमिपूजन करून सुरू करतोय। खरं तर आमच्या माता भगिनींचे आभार मानले पाहिजे की त्यांनी लीड घेतला आणि इथलं काम करायला लावलं, कारण आपण बघतो की एक लोटा जल आपले प्रदीप मिश्राजींचं जे शिवपुराण आहे त्याच्यामुळे मी जे आज फिरतोय तर प्रत्येक ठिकाणी आज शिवमंदिराची आणि विविध मंदिरांची स्थापना होते। आधीचं जे चित्र होतं ते चित्र असं होतं की एखादं गार्डन व्हायचं, आणि त्या गार्डनमध्ये एखादं सभागृह राहायचं, ते रिकामं राहायचं, आणि रोज रात्री तिथे टवाळखोर बसून त्या गार्डनवाल्यांना त्रास द्यायचे, आजूबाजूच्या कॉलनीला त्रास द्यायचे। परंतु जेव्हा त्या गार्डनमध्ये एखादं मंदिर होतं तेव्हा त्या टवाळखोरांना पण कुठेतरी लाज वाटते की इथं आपल्याला बसलं नाही पाहिजे। त्या मंदिरात 4 आमच्या आया बहिणी असतात, आमचे ज्येष्ठ नागरिक बसलेले असतात, लहान मुलं खेळत असतात, आणि त्याच्यामुळे एक मंदिर जेव्हा होतं तेव्हा एक पोलीस चौकी कमी होती, कारण
आजूबाजूच्या लोकांचं त्या गार्डनवर, त्या मंदिरावर एक धार्मिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या कंट्रोल असतो. आणि त्याच्यामुळे मंदिर तर आपण करताच आहात, पण त्याच्यात गार्डनच्या रूपी आणि बाकीच्या कामांच्या रूपी माझाही थोडासा खारीचा वाटा आहे. हा मला समाधानाची माझ्या मनातली बाब आहे. त्याच्यामुळे आपण मागे जे गार्डन केलं होतं त्याला वॉल कंपाऊंड करणं, कारण वॉल कंपाऊंडला थोडेसे जर पैसे कमी पडले तर आपण आमदारीतून ते धरून घेऊ. त्याच्यामुळे वॉल कंपाऊंड पण आत्ता नाही पण जूनमध्ये आपण होतेच ना ते करून घेऊ. आणि त्याच्यामुळे जे इथं मी आलो किंवा मी थोडंसं सरप्राईज झालो की एवढं फास्ट एकदम आपल्या कॉलनीने हे मंदिर उचललं आणि एवढं जोरात काम चालू आहे ते बघून मलाही थोडं आश्चर्य वाटलं. कारण फारच भव्य दिव्य मंदिर आपण सर्व मिळून बांधता आहात. त्याच्यामुळे या भागात जर म्हटलं मला तर आपले लाईट्स आणि आपलं पाणी, रस्ते या गोष्टीची गरज आहे. आत्ता मला 2-3 जण बोलले की खूप कामं चालू आहेत. बाकी ठिकाणी एक 10-10 कोटी, 15-15, 20-20 कोटीचे कामं असतात. सगळा निधी तिकडे जातो. परंतु आपला भाग जो आहे तो नव्याने डेव्हलप होणारा भाग आहे. सर्वात जास्त बांधकामं आणि नवीन डेव्हलपमेंट हे आपल्या भागात होते. आणि त्याच्यामुळे ह्या भागात रस्ते, पाणी, लाईट या मूलभूत गरजा अजून नाही आहेत. मी सुरेश भाऊचा आणि आमच्या शीतलताई आणि सोनवणे त्यांचं अभिनंदन करेन की आत्ता जी हनुमाननगरची कुठली टाकी, हनुमाननगरची टाकी आहे ती आता सुरू होते. आणि त्याच्यामुळे वॉटर डिवायडेशन होऊन उद्धव बाबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या दिलीप भाऊच्या सहकार्याने हे पाणी जे आहे ते बरंचसं डिवाईड होऊन आपल्या भागाला पाणी आता बऱ्यापैकी उपलब्ध भविष्यात होईल. कारण महिन्याभरात ती टाकी चालू झाली का लोड कमी होईल. त्याच्यानंतर महापालिकेचे जे अर्थसंकल्प आहे सुरेश भाऊ त्याच्यात आपण स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.